हाय नमस्कार. आमच्या भावा बहिणीला तर काय चाललंय, आमच्या भावा बहिणीचं बरं आहे का सगळे. तर भावा बहिणीनं माझी काही तब्येत बरोबर नाही. 2-4 दिवस झालं माझी तब्येत जरा बिघडलेलीच आहे. काय होतंय अचानकच चक्कर येते, डोकं दुखतंय. डोकं तरी इतकं दुखतंय ना, बेमाप डोकं दुखतंय, सांगू शकत नाही भावा बहिणींना मी. कारण की काही दुखणं मागं लागलं आणि काय नाही देव जाणं. चेहरा पण तुम्हाला दिसत असेल, चेहरा पूर्ण माझा असा उडून धरल्यासारखा झाला आहे. कारण की एवढा त्रास होतोय ना मला भावा बहिणींनो, चक्कर आणि डोकं. मी सकाळपासून झोपूनच होते, आता उठली. खरी परिस्थिती तुम्हाला सांगते. उठली, जरा डोकंही ती विचारलं काल. डोकंही धुतलेलं आहे असंच होतं, कारण की तापण ही मला भरपूर आलेला आहे. त्यातून सुद्धा तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ काढते. तर व्हिडिओ काढायचं माझा मुद्दा असा आहे. आता ही मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे भावा बहिणीनं. आता कोण बरोबर आणि कोण चुकीचं तुम्ही सांगा. कारण की अक्षरशः आहे ना, मी सांगून सांगून कंठाळा आला मला, कंठाळा. मी माझं बघू का माहेरच्या माणसांचं बघू, मला हेच काय समजना झाले भावा बहिणींनो. अक्षरशः जीव माझा आहे ना नकात आलेला आहे. असं वाटतं की मेलेलं बरं, पण हे जीवन नको. खरं सांगते तुम्हाला, आता आई गेली, आई सर्गे सोन्याशी झाली. तुम्हाला सांगते, बऱ्याच काही गोष्टी आई मला बोलून गेलेल्या होत्या. आता आवीची जबाबदारी, परत तुम्हाला सांगते राजूची जबाबदारी, घरची जी काय असेल ती आपल्याला लक्ष ठेवाय, म्हणजे लक्ष ठेवायची. शेवटी कसं असतं माहिती आहे का, आईचा जीव होता. काय शब्द तुम्हाला सांगते ती काय इथं आता नाही आपल्यात, त्यामुळं काही त्या गोष्टी मी बोलून दाखवणार नाही किंवा मला बोलायच्या पण नाही. मी पुरेपूर सगळ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते किंवा ते अजून मार्ग काढण्याचा बी प्रयत्न करते. पण भावा बहिणींनी त्या मार्गावरती कुणीच चालत नाही. आता राहिला विषय आवीचं, राजूचं आणि त्याच्या बायकोचं. राजूच्या बायकोचं काय पटत नाही, त्यांची सारखी भांडणं होत्या. तर मी आवीला पण सल्ला दिला की बाबा तू तिथं राहू नको, तू माझ्यापाशी तिथं कामधंदा कर, मला तुझा 1 रुपया पण नको. जवळ तुझं सुईला लागत नाही, तुझा लग्न ही कुठे एखादं मुलगी बघून करून घेत नाही किंवा काय नाही, तुझ्या खाण्यापिण्याची बी सोय होईल आणि सगळं होईल. असं नाही की राजू तुम्हाला सांगते खायापिया घालत नाही, तेव्हा बी त्याला खायापिया ही घालतोय भावा बहिणींनो. पण त्यांचं घडी गणेश तुम्हाला सांगते भांडणं आहे ती. त्याचं म्हणणं राजूनं खाया जर घातलं तर आवीचं म्हणणं काय आहे, आवी असं म्हणतोय की ह्यो खाया घालतोय, खाया घातलेला असं सांगतोय की 4-4, 5-5 भाकरी खातोय म्हणून. म्हणजे आवेचं म्हणणं आहे की आका मला असा म्हणतोय की 4-4, 5-5 भाकरी खातोय आणि माझं काही जेवण आता एवढं नाही. त्याची तब्येत ही पण खराब झालेली आहे बरं का भावा बहिणींना आवीची. मग आता कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय मला बी काय समजणं झाले भावा बहिणींनो. राजूला विचारल्यावर राजू म्हणतोय की मी असं म्हणलोच नाही, माझा काय म्हणायचा संबंध नाही, माझं मी म्हणजे काय, माझा मी कामाला जातोय, ह्यो खातोय पितोय आणि शेजा पाजारे जाऊन सांगतोय की मी वडापाव खाल्लं, मी जेवणच नाही केलं, असं झालं तसं झालं. तर भावा बहिणीनं आता ह्यात मार्ग, काल पण तुम्हाला सांगते ह्यांची शिव्यागाळ झाली, राजाच्या बायकोची आणि आव्याची शिव्यागाळ झाली. आव्या कामाला गेला, परत आला, म्हणजे आता खातपीत वाटतं नाही त्यांच्यात तो. तर आता सकाळचा विषय लायलेला आमचा विषय नाही. सकाळचा विषय काय झाला, सकाळपासून माझी तब्येत तर काय बरोबर नाही, मी झोपलेलीच होती. सकाळी ह्यांचा मला फोन आला. कुणाचा फोन आला तर मला आव्याचा फोन आला. राजा कामाला गेलेला आहे, राजाचा मोबाईल घरीच आहे. म्हणजे आता राजाचा मोबाईल म्हणजे कसं भावा बहिणींनो, माझी आई होती, आईवर आपला प्रत्येक मुलांचा आपल्या आईवरती जीव असतो आणि आपल्या आईबापांना बोलावं असं वाटतं. ज्यावेळेस आपले आई वडील असतील त्यावेळेस काय कुणाबरोबर झालं तर भावा बहिणीनं जेवढं बोलेल चाललं ना तेवढं संग येतं. धन संपत्ता प्रॉपर्टी किती कमवून ठेवलं तर काही संग येत नसतं. माणूस की हीच आपल्याबरोबर येते आणि शेवटी किती केलं तर ते आपले आई बाप आहे ते. तर मी काय केलं, फुल नाही फुलाची पाकळी. आईलाही बोलावंसं वाटायचं, तिला काय मोबाईल नव्हता म्हणल्यानंतर मी तिला एक मोबाईल घेऊन दिला होता. एक साधारणपणे 1100-1200 रुपयाचा काहीतरी तो मोबाईल असेल. मी तिला मोबाईल घेऊन दिला. मोबाईल घेऊन दिल्यानंतर ती बोलायची चालायची, सगळ्या गोष्टी व्हायच्या भावा बहिणींनो. आज आहे ना ह्या सगळ्या गोष्टीत आहे ना भावा बहिणींनो, तुम्हाला सांगते मी एवढी खचून गेलेली आहे आणि ह्या सगळ्या टेन्शनने तुम्हाला सांगते अक्षरशः मला आहे ना मानसिक तणावाखाली मी गेलेली, मानसिक तणावाखाली गेलेली आहे. मला मेंदूच्या गोळ्या चालू आहेत आणि तुम्हाला सांगते त्या गोष्टीचा आहे ना मला एवढा त्रास होतोय ना, मी शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्हाला. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी अनुभवती, कारण का हा त्रास मला होतो या. आणि वरनं तुम्हाला सांगते मला ह्यांची टेन्शन
रोज तुम्हाला सांगते, रोज फोन आहे. रोज मी ह्यांना समजून सांगते, तरी ह्यांना समजायचं काय, कळायचं तर सोडूनच द्या. तुम्हाला सांगते, ह्यांना खरंच ह्यांना समजा नाही की बाबा खरंच समोरची व्यक्ती मानसिक तणावाखाली आहे, त्याला नको एवढं टेन्शन द्यायला किंवा काय नको, आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही, आपण राहावं. माझं काय म्हणणं आहे भावा बहिणीनं, राजा जरी काढत असेल आव्याचं खाल्लं पिल्लेलं, तरी काही गडी माणसं करून खात नाहीत का बाबा, तुझा तू करून खा, पण 10 हात लांब राहा एकमेकापासून, भांडणं काय करू नका तुम्ही. माझं असं सांगण्यात सकाळी काय विषय झाला भावा बहिणीनं, राजानं त्याचा मोबाईल फोडलेला आहे. मग राजानं त्याचा मोबाईल फोडल्यामुळे त्याचा जे मोबाईलचा चार्जर आहे ना, ते चार्जर असाच पडून होता. मग ती आव्यानं आणला होता त्याचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, कारण की त्यानं मोबाईल त्याचं चार्जिंग करण्यासाठी आणला होता आणि त्याचा मोबाईल लवकर चार्जिंग होतो म्हणून तो मोबाईल त्या चार्जरने चार्जिंग करत होता. मग ते राजा गेला सकाळी कामाला. राजा सकाळी कामाला गेल्यानंतर ना त्याची बायको घरात आली आणि घरातनी तो चार्जर घेऊन गेली. चार्जर घेऊन गेल्यानंतर ना आव्यानं मला फोन केला. आव्यानं फोन केल्यानंतर आव्या मला म्हणला की आका म्हणला, मी ह्यांच्या आधी नाही मध्ये नाही, मी ह्यांना काय बोलत नाही काय नाही, तरी पण ही माझ्याबरोबर भांडणं काढते ती या, आणि आता चार्जर होता ती चार्जर घेऊन गेली भाऊजाई, असं आव्या मला म्हणला. तर मी आव्याला सांगितलं की आवी गेली चार्जर घेऊन तर घेऊन जाऊ दे, माझ्या एक मोबाईलचा विवोचा चार्जिंग तिथंच आहे भाऊ बहिणीनं, कारण की मी ओप्पोचा मोबाईल नवीन घेतलेला आहे, त्यामुळं मला ओप्पोचं चार्जर आहे. तर म्हणलं विवोचा जे मोबाईल मी ऐकला ना त्याचा चार्जर माझा घरात आहे, तर त्याला म्हणलं की त्या चार्जरनं चार्जिंग करतं. ते म्हणलं की दमादमाने चार्जिंग होते, लवकर काय चार्जिंग होत नाही, त्या मोबाईलनं फास्ट होते. तर म्हणलं दमादमाने होऊ दे, म्हणलं तुला कुठं मिटिंगेला कुठं जायचं आहे किंवा कुठं तुझ्या मिटिंग होणार आहे त्या, म्हणलं ऑनलाईन काय तुझा बिझनेस आहे का तेव्हा तुला लगेच लागायची चार्जिंग, म्हणलं त्या चार्जिंगनं कर म्हणलं चार्जिंग, असं त्याला बोलस तोपर्यंत. मग तो काय म्हणला, चालतंय म्हणला, मला करून खायचंय, तिकडची काय आईची भांडी ही काढलेली आहे ती वरती वापरायसाठी, तर तिकडं आता मी तिकडं असल्यामुळं तिकडं राजाच्या घरी माझी पिंकीकडे भांडी होती, तर तो काय म्हणला की मला भांडी द्यायला लाव, मी करून खातो. तर म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. मग मी भाऊजाईला फोन केल्यानंतर ना मी म्हणलं की पिंकी म्हणलं जे काय म्हणजे थोडे काय असतील ती भांडे म्हणलं त्याची देऊन टाक, म्हणलं त्याला करून खायचं ना, नाही तुमच्यात खायचं नाही खाऊ द्या म्हणलं, त्याला करून खाऊ द्या, दे म्हणलं भांडे तू. तर ती म्हणली की खरकाटे भांडे आहे ते, तर म्हणलं तो लय घायला आलेला असला तर म्हणलं दे तशीच भांडे त्याचा तो घासल. मग तिनं भांडे दिले, त्यात तुम्हाला सांगते त्याचा कामवाला त्याला न्यायला आलेला होता. कामवाला न्यायला आलेला ते बाहेरच उभा राहिला होता. जगासमोर तुम्हाला सांगते ही तमाशा दाखवते ती भावा बहिणीने, लय डोकं माझं तर ही हालतंय काय तुम्हाला सांगायचंय. तर मग ती कामवाला तिथं उभा राहिलेला होता आणि मग ती कामवाल्याला ती पिंकी सांगत होती की सासूच्या भांड्यावरती माझा पण अधिकार आहे, ज्या टायमाला मला भांडे लागणार त्या टायमाला मी आणणार परत ठेवणार, असं ती सांगत होती. तर मग ह्यो आतनं काय म्हणत होता की मोबाईल तुम्ही घेतलाय की कशाचा सासूचा तुम्हाला अधिकार, म्हणजे सासूच्या ह्याच्यावर कसं काय तुम्ही अधिकार दाखवता, ज्या टायमाला सासू जिवंत होती त्या टायमाला तिला कधी खाया पिया घातलं नाही किंवा तिला कधी विचारलं नाही किंवा काहीच नाही, ज्या टायमाला खरी गरज होती त्या टायमाला तुम्ही विचारलं नाही, आता कसं काय तुम्ही सासूच्या ह्याच्यावर हक्क दाखवताय, असं ते आव्या म्हणत होता. तर भावा बहिणी आता ह्यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं ही मला तुम्ही सांगा, कारण की मी सांगू तर कटाळलेले आहे. तर एक शब्द मी, कारण की मला त्रास होतोय त्यामुळं मी जास्त काय मी त्या दोघांना बोललेलीच नाही ह्या भांडणाबाबतीत. तर मी त्या पिंकीला बोलली नाही, त्या आव्याला बोलली नाही, समजून सांगण्याचाच प्रयत्न केला आपण. पण आव्या जे आहे ते आव्या मोठ्यानं रडत होता भावा बहिणींना. कुठंतरी मला बी ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय, पण कुठंतरी राग पण येतो, कारण की आपण भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याला म्हणते तुला तिथं जमत नसतं तर तू इथं राहा, किंवा राजूला बी सांगितलं की बाबा तू इकडं माझ्याकडे, तुला एखादी रूम बिम घेऊन देती, काय तिकडं व्हायचंय ती होऊ द्या, पण कुठेतरी नाही ना जमत तर 10 हात लांब राहा, असं मी सांगितलं ह्या दोघांना. पण आता ही काय ऐकत नाही ती भावा बहिणीनं. तर मग आव्या लय रडत होता, सकाळी रडला आणि तसाच कामाला गेलाय निघून. तर हो का, मला इथं पिंकीला पण चुकीची म्हणायचं नाही ना आव्याला बी चुकीची म्हणायची नाही भावा बहिणीनं. ही आहे ना, मी आता तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, सकाळी काय झालं काल बी काय झालं. काल बी ह्या दोघांची अशीच भांडणं शिव्यागाळा झाली, आज बरं दोघांची शिव्यागाळा झाली. तो तिला आरतुरं बोलतोय, म्हणजे आव्या ते पिंकीला आरतुरं बोलतोय, शिव्या देतोय, पिंकी हिकडं आरतुरं बोलते, काय ना काहीतरी बोलते. तर आता ह्यात आहे का नाही चुकीचं कोण आणि बरोबर कोण हे मी तर सांगू शकत नाही, कारण की मी सांगून कटाळले अक्षरशः. माझं डोकं आहे ना पिकलं. आणि ते राजा म्हणत होता माझं सुद्धा डोकं पिकलं. त्या राजाला पण तुम्हाला सांगते बीपीचा त्रास आहे, तर तो हाय असा कामाला निघून गेलेला आहे. राजा पुढं कामाला गेला की तुम्हाला सांगते ह्यांचं मागणं फोन आहे, तर
फोन झाल्यानंतर ना हे असं झालं ते मला सांगा भावा बहिणीनं, समोर जर माणूस कामाला गेला आणि हे वरनं जर घरचं असं टेन्शन म्हणल्यानंतर ना माणसाला टेन्शन येणार का नाही, येणार का नाही सांगा बरं तुम्ही. त्या राजाच्या आणि माझ्या महाग आहे ना, अक्षरशः तुम्हाला खरं सांगते भावा बहिणीनं लागलेला आहे दवाखाना महाग आमच्या. तर मी केलं राजाला मी एवढं सांगितलं कारण की माझी तब्येत बरोबर नाही भावा बहिणींनो ह्याचं. तर मी सकाळी त्याला फोन केलं होतं की बायको म्हणलं तुझी सोड म्हणलं 4-5 दिवस इकडं माझ्याकडे थोडं बरं वाटत तोपर्यंत दवाखान्यात हे जायचं आहे मला. मी असं त्याला मी म्हणलं होतं. तर ते म्हणलं बरं मी कामावून आल्यानंतर सोडतो तवर तर ह्यांची भांडणं. तर मी आज त्यांना आहे का ना त्याला काय म्हणलं सोड इथं म्हणलं थोड्या दिवस मायापाशी, पोरीला बी सुट्टी लागलेली आहे. तर चांगल्या पद्धतीने मी फोन केला होता पण परत ह्यांची भांडणं झाली. तर त्याला म्हणलं आणून घाल बाबा इथं. त्यात तुम्हाला सांगते पाटरू बी आजार आहे, तिकडं आजारी पडले, त्या पाटरासाठी बी तिथली कुणाची तरी भांडणं आली बाया. काय सांगायचं आहे म्हणजे एक डोक्याला ताप नाही भावा बहिणीनो. मी माझ्या मरणाने मारायला लागली आणि तुम्हाला सांगते हे रोज 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 म्हणजे रोज डोक्याला टेन्शन आहे माझे, एक दिवसचं नाही. माझं अक्षरशः ना इतकं डोकं पकलंय ना, इतकं डोकं दुखतंय माझं की एवढं दुखतंय माझं, एवढं सगळं गेलं हे. अंग थरथर थरथर कापतंय माझं, असं लय बेकार होतंय ही, सगळं दुखतंय हे एवढं असं लय बेकार होते.